कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही लोकांनी मला सांगितलं होतं की मी लीड करणार आहे सगळं, आणि मी यायच्या आधीच फोटो काढून मोकळं झालं। हे सगळं बघून तर मला आव्हानचीच आठवण आली। हो, जाऊया गावी परत। चला। काय सुरू आहे हे सगळं? नाही म्हणजे पुन्हा फोटोशूट कशासाठी? पारू परत आली आहे ना। किती दिवस झाले पारूचे होर्डिंग लागले नव्हते सिटीमध्ये। लोक विचारत होती माहितीये का। तर फायनली परत पारूचे होर्डिंग्स लागणार, आणि कम ऑन, वी ऑल नो बेस्ट जोडी तर हीच आहे। जम मला वाटलं होतं साखरपुड्या आधी मीला मंगळसूत्र सकट पकडलं, त्याचं हिला गिल्ट आलं असेल, ही ते मंगळसूत्र काढून टाकेल। पण हिला आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालायची हौस आलेली दिसते। फक्त हुशार नाहीये ही, धाडसी पण आहे। पारू पारू, तुला कल्पनाही नाहीये तू कोणाला डिवचलेस ते। ऍक्च्युली एक लास्ट फोटो काढूया प्लीज, माझ्यासाठी एक लास्ट। दादा एक लास्ट फोटो प्लीज। पारू, तू ना दादाच्या खांद्यावर हात ठेव। अबे ठेव ना, अबे ठेव ना, कम ऑन, लास्ट फोटो प्लीज। ही बघ, कोण ठेवतो यार, प्रॉपर हात ठेव ना, असं छान। हा प्रिया, हे लोक असे किती खुश दिसतात ना। आता पण बघ ना, साखरपुड्यापेक्षा आज खुश दिसतोय। प्रीतम, काही काय बोलताय? बघितलं किती वाईट वाटलं असेल तिला। मी पण ना प्रिया फोटो शूट, अरे ओके थँक्यू, वी ऑफिशियली डन हियर। आमचा एक फोटो तर बघता ना तिघांचा। आज या फोटोशूटच्या निमित्तानं का होईना मला माझं मंगळसूत्र पुन्हा एकदा जगासमोर अभिमानानं मिरवता आलं। नवरा बायको बनून आदित्य सरांसोबत फोटो काढता आले। हेच लय आहे माझ्यासाठी। या आठवणींवर मी आयुष्यभर जगू शकते। किती छान फोटोशूट झालं ना। मी बघत होते वरून, मला खूप आवडलं। बघितलं आदित्यने घातलेलं मंगळसूत्र कशी मिरवते ते पारू। आदित्यने? ओ अच्छा, शूट मध्ये। लग्नाआधी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवताना तिला लाज सुद्धा वाटत नाही। तिला माहिती आहे आमचा साखरपुडा झालाय, लग्न होणार आहे, तरीही मुद्दामून करते ते। आणि ती का करतेय ना, मला कमीपणा दाखवण्यासाठी। गळ्यात काय आहे ग तुझ्या? काय विचारतेय मी? गळ्यात काय घातलंस तू? दाखव। नाही द हा, मला सुद्धा एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं होतं बरं का। मी हिसकवायला गेले तर अचानक गायब झालं। तिने ना नक्कीच काहीतरी जादू केली असणार। जादू तर मला पण करता येते। एक दिवस अशी जादू करेन ना की त्या पारूला ते मंगळसूत्र गायबच करता येणार नाही। आणि हो, असंही आपण तिला आता रेड हँडेड पकडलं, ते जाऊन फक्त अहिल्या मॅमनं सांगायचं। खरं तर तिने माझं ब्रँड अँबॅसिडर पद हिरावून घेतलं तेव्हाच तिला मी अद्दल घडवायला हवी होती। पण ठीक आहे ना, आत्ता तिला कोणाच वाचवू शकणार नाही, आदित्य सुद्धा नाही। बरोबर आहे हा, म्हणजे तू म्हणतेस तसंच्या तसं झालं पाहिजे सगळं। पण अनुष्का, यावेळी हे सगळं घडवण्यासाठी दुसरं कोणीतरी शोधायला हवा। कारण काय आहे, प्रत्येक वेळेला मी बळीचा बकरा नाही बनणार। म्हणजे मी जाते अहिल्यावहिनींकडे, मी बडबडते, मी तोंडावर पडते, माझं तोंड काळ होतं, मला शिक्षा मिळते। त्यावेळी तुला जे काही करायचं ते तुझं तू कर बाई। ऑफकोर्स मीच करणार, आणि मलाच करावं लागेल, त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही ना। आता तुम्ही बघाच, पारूचा खेळ संपलाच म्हणून समजा।
खरंच गेली म्हणजे मोठा ड्रामा होणार. चला चला. अरे बाप कर पटकन कर. अरे हो गॅसवर ठेवलंय ते होई होई. तू भाजी केल्यासारखे काय करतोय? गरम नाही करायचे. वा गणी अरे काय चाललंय तुमचं? अगं जेवण गरम करतो. बरं झालं तू शूटिंगला जाताना सगळं जेवण करून ठेवलंय. भूक लागली इकडं. बरं झालं तू आली. आता आपण सगळेच एकत्र जेवायला बसूया. बा थांब थांब जरा थांब. आता मी आले आहे ना, मी वाढते तुम्हाला जेवायला, तुम्ही बसून घ्या. हा चालतंय चालतंय. ते काय चालते चालते, हात धुतलेस का? वय मला जेव्हा भूक लागली तेव्हा तुटल्या आत्म्या. हे बघ आता बरी वळली पण बघ. बर बर चल बसून घे. चला चला चला. बस बस बस. अरे बास काय भूक लागली होती ना तुला. वाढ ग वाढ. भात वाढ. तायडे मग डाळ नको, मी भाजीच खातो. तू पण बसली असते आमच्या बरोबर. तायडे मस्त झालंय जेवण. आणि तायडे शूटिंग कशी झालं ग? लय भारी झालं बघ. तुम्हाला माहित आहे समजा शहरामध्ये ना माझे मोठे मोठे फोटो लागणार आहेत आता. खरंच होय? परत फोटो लागणार. काय झालं बा? नाही म्हणजे आता तू ब्रँड अँबॅसेडरचं काम सुरू केलंय याच्यात आनंद आहेच, पण एक भीती बी वाटते ग. माग कसं काही लोकांनी तुझ्या तोंडावर शाई टाकली होती आणि असंच काय झालं तर आपण करायचं काय ग? तशी वेळच येणार नाही. अरे अनुष्का मॅडम तुम्ही या नाही या. नाही नाही बस बस, असं भरल्या ताटावर उठू नये जेवा. तुम्ही असे अचानक काही काम काढलं का? हो, अहिल्या मॅमनी पारूला बोलवलं होतं, तिलाच न्यायला आले होते. हो पण मी आत्ताच तिकडनं आले आहे, मला कुणी बी काय बी नाही बोललं. अगं पारू, अनुष्का मॅडम पर आपल्या दारापर्यंत आल्यात तुला बोलवायला. म्हणजे नक्कीच आईले मॅडमने बोलवलं असेल ना. पारू, अगं अहिल्या मॅमने तसंच बोलवलंय जसं मागे तू मला बोलवलं होतंस अहिल्या मॅम समोर. चल ना पारू. जाऊन ये ना. आलेच. आलेच. आहे जेव रे. भूक लागली होती ना तुला. वय. अनुष्का मॅडम त्या दिवशी मला सगळ्यांसमोर जाब विचारलं होतंस ना, आता तुझा नंबर. अनुष्का मॅडम हे बघा, मी तुम्हाला जाब विचारलं कारण तुम्ही गोष्टी लपवल्या होत्या. अच्छा, मी गोष्टी लपवल्या का? आणि मग तू काय वेगळं करतेस? तू पण तर लपवतीच आहेस ना. हे बघ, मला तुझं सगळं सत्य कळालंय आणि मी अहिल्या मॅम समोर आणल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी मला धमकी दिली होतीस ना, मला घराबाहेर काढशील म्हणून. तुला मी एक दिवस सुद्धा या घरात राहून देणार नाही. अनुष्का मॅडम अनुष्का मॅडम, तुला काय वाटलं तू हे सत्य सगळ्यांपासून लपवशील आणि हे लपून राहील का? हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.